टेक्निक आहे प्रॉपर स्टाईल में काम नाही करणार. फिटनेस पण इम्पॉर्टंट. जय शिवराय मित्रांनो, तुमचे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे खूप खास होणार आहे. तर आज आपण हेअर कटचा व्हिडिओ बनवणार आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण मिस्टर जॅक यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्या मिस्टर जॅक हेअर सलून आहे. तर आपण ते जाऊन ते आत्ताचा लुक पहा आणि नंतरचा लुक पहा. फर्स्ट काय करायचं आपल्याला हेडशेप चेक करून घ्यायचं कुठं काय अपडाऊन होतं. खूप जणांचं पाहिलं नाही, तिथे जर डाऊन असलं तर तुम्ही इथूनच गाईडलाईन चालू करताय, व्हीशेप ठेवताय, ऑक्सिपिटल बाहेर येत तरी पण तुम्ही व्हीशेप ठेवताय बॅक साईडला. तसं नाही करायचं तुम्हाला. पहिले हेडशेप चेक करून घ्यायचं कुठं काय अपडाऊन आहे. आता ऑक्सिपिटल बाहेर नाहीये, प्रॉपर प्लेन आहे, फक्त इथे थोडंसं अप आहे. गाईडलाईन कमी कशी क्रिएट करतोय. जर तुमच्याकडून झिरोची गाईडलाईन मॅच होत नाही तर तुम्हाला 0.1 द्यायचं आणि मग गाईडलाईन मागायची. 0.1 द्यायचं मग गाईडलाईन मागायची. त्याच्याने काय होईल माहिती, एकदम हार्ड गाईडलाईन नाही काढायची, म्हणजे इझिली मॅच होऊन जाईल तुमच्याकडे. बॅक साईडला पण तुम्ही काय करताय, इथपर्यंत गाईडलाईन घेता अशी इथपर्यंत. इकडं स्पेस जास्त सुटतोय ना आणि इथपर्यंत टेबल ठेवताय तुम्ही. हा स्पेस तसाच दिसतोय ना, हेड पण दिसत नाहीये, डायरेक्ट इथं लाईट अँड डार्क दिसतंय. दिसायला पण चांगलं वाटत नाही. स्पेस पण पाहिजे किती आपल्याकडे, ते स्पेस कसं कव्हर झालं पाहिजे आपल्याकडे. हेडशेपच्या आतमध्ये 0.1 दिला होता आधी आपण. आता बेस क्लीन करून घ्यायचा पॉईंट. आता घेऊन जात नाही. तो माता तर ठेवायचा आहे क्लीन साठी लगेच. बाहेर असेल आपला, तुम्हाला गाईडलाईन तिथून बनवायची, जस्ट त्याच्या खाली ते ऑक्सिपिटल इथून गाईडलाईन चालू करायची. तिथून मग पुढं फेड चालू करायचं. आता मी बेस बनवून घेतलाय, 1 नंबरचे क्लिपर घेतलाय. जेव्हा पण साईडने आपण कमी करतो ना, इथं 1/2 इंच कमी ठेवायचं आपल्याला. जसं बॅक साईडला येईल ना, पण स्पेस जास्त आहे ना माझ्याकडं, तिथे जर 1/2 इंच ठेवलं तर स्पेस वाचेल खूप. त्यासाठी काय करायचं आपल्याला, 1 इंच ठेवायचं. झाला 1 इंच. टार्गेट एकच ठेवायचे की इथं स्क्वेअर शेप मेंटेन झाला पाहिजे, राऊंड झाला नाही पाहिजे. फर्स्ट इथं स्क्वेअर शेप मेंटेन करून घ्यायचा. स्क्वेअर शेप मेंटेन केल्यानंतर दोन्ही साईडने डायगनल ठेवायचं. कोणता जो अँगल आहे ना, डायगनल ठेवायचा. या साईडने पण डायगनल ठेवायचं. हॉरिझॉन्टल घ्यायचं नाही, आता हा फीड वेगळा दिसत, हा फीड वेगळा दिसत बॅक साईड वाला. जिथं अपडाऊन असेल तिथे लेवल नाही होणार, पण जिथं प्लेन आहे ना त्या ठिकाणी लेवल होईल. या साईडला खूप जणांना प्रॉब्लेम येतो. तिथे पण कॉम्बिनेशन कशी चालू आहे. 0.1 दिला होता त्यामुळे इझिली मॅच होती. नंतर मॅच करायचं आपल्याला, तर एवढे हार्ड कशाला बनवायची गरज आहे. हा टाइमपास होईल ना आपला.
जर मी डायरेक्ट झिरोची गाईडलाईन बनवली असती, जेव्हा पण आपण अशी युनिटी मशीन चालवतो ना एकदम डीपली बसते कट लाईन. जेव्हा आपण मॅच करायला जातो ना खूप टाइम जातो आपला. त्यामुळे कधी पण 0.1 द्यायचा आहे, मग मॅच करायचं आहे मला. लाईन मॅच करायची असेल ना तुमची मशीन इथपर्यंत चालली जायचं. मी इतकी चालवली ना तर अजून एक लाईन पडेल तिथं. मग अजून फेडवर जाईल तुमचा. मशीन मॅच करायची आहे तुम्हाला ती लाईन, तर मशीन तुमची इथपर्यंत गेली पाहिजे लोकमध्ये पण. अशी चालवली इथं एक लाईन चालू. ओके, तिथं लेवल करायची माझी मशीन तिथपर्यंत जाते, 1 इंच वर जाती नाही. जिथं पण अपडाऊन आहे तिथं लेवल नाही झालेली, थोडं थोडं बाकी ते नंतरला ऍडजस्ट करून घ्यायचं आपल्याला. लगेच त्याच्या मागे नाही लागायचे, पूर्ण पहिले साईड कव्हर करून घ्यायचे आपल्याला. किती मॅच होतं. शक्यतो या पार्ट मध्ये मशीन फक्त पॉईंट वर चालू आहे. इथं जर हॉरिझॉन्टल चालवली मशीन तर फेडवर जाईल तुमचा, लेवल होत नाही तुमची. इथं फक्त कॉर्नर मशीन चालवायची तुम्हाला. आणि फिनिशिंग द्यायची. या साईडने पण डाऊन साईडवरच पार्ट यूज केला आम्ही. राईट. तुमच्या डिपेंड तुम्ही कसं घेताय आणि तुमचे प्रयत्न किती करताय ह्याच्यावर पण डिपेंड आहे. तुमचं हार्डवर्कच शेवटी तुम्हाला सक्सेस दिलं. करिअर पण इम्पॉर्टंट आहे आणि फिटनेस पण इम्पॉर्टंट. दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट, दोन्हीकडे पण लक्ष द्या. तर फायनली आपलं हेअरकट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. कसं वाटलं हेअरकट? एकदम मस्त झालेला आहे हेअरकट. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की हेअरकट कसा झाला आहे.